आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. वेळ बराच झालेला आहे आणि आम्हाला समोर सुद्धा जायचं आहे. उदाहरण तुम्ही कॉपी करत असता का? कॉपी करता परीक्षेमध्ये? कॉपी करणं चांगलं आहे का वाईट आहे? एक उदाहरण सांगतो कॉपी करण्याचे परिणाम काय आहे. शाळेमध्ये दोन मित्र होते, रमेश आणि सुरेश. दोघेही शाळेत 7वी वर्गापर्यंत सोबत होते, 10वी पर्यंत सोबत होते. 10वीचा बोर्डाचा पेपर आला, त्याच्यातही नंबर सोबत आले. त्याचे रोल नंबर ते राठोडचा रमेश हुशार होता, सुरेश जरासा अभ्यास करणे धड होता. कॉपीमध्ये पास झाला, 10वी पास झाला, 12वी तसंच झाला. पण 12वी झाल्यानंतर दोघांना जॉब साठी बोलवलं, इंटरव्ह्यू साठी बोलवलं. आता रमेश हुशार होता, रमेश समोर गेला, त्याला प्रश्न विचारला, देशाचे प्रधानमंत्री कोण आहे? बरोबर आहे, पहिलं उत्तर दिलं. पण ते म्हणे जोरात सांगतो उत्तर, म्हणजे मी बाहेर घेऊन ठेवतो. सुरेश बाहेर कॉपी करत होता. त्याला दुसरा प्रश्न विचारला, भारत देश कधी स्वातंत्र्य झाला? त्यानं सांगितलं 1942 पासून चळवळ सुरू झाली आणि 1947 ला देश स्वतंत्र झाला. त्याने तोही प्रश्न लिहून ठेवला. तिसरा प्रश्न विचारला, अरे चंद्रावर पाणी आहे का? ते म्हणजे शास्त्रज्ञ शोध लावला, अजून काही शोध लागला नाही. तीनही प्रश्न कॉपी केली. रमेश बाहेर आला, डन, बाहेर गेला. सुरेश आतमध्ये आला. त्याला विचारला पहिला प्रश्न, तुझे नाव काय? ते म्हणे नरेंद्र मोदी. कॉपी. दुसरा प्रश्न विचारला, तुझा जन्म कधी झाला? 1942 ला चळवळ सुरू झाली म्हणे आणि 1947 ला जन्म झाला. त्याला तिसरा प्रश्न विचारला, अरे बयान आहे का, पागल आहे का लेखा तू? ते म्हणे अजून काही शोध लागला नाही, शास्त्रज्ञ म्हणून कॉपी करण्याला आयुष्य बर्बाद होते. तुम्ही अतिशय चांगले गुणी विद्यार्थी, आपल्या गुरुजनांचा मान ठेवा, आपल्या आईवडिलांचा मान ठेवा. नरेंद्र भाऊ बोलणार, वेळ खूप झालेला आहे. मी सर्व शिक्षक वृंदाचा सुद्धा तुमचा आभार मानतो की आम्हाला तुमचा अतिशय तुमच्यासारखाच रविदादा जे गुरुकुल चालवत आहे मोझरीला, त्या मोझरीच्या गुरुकुलामध्ये घडलेला हा तुमच्यासारखाच विद्यार्थी आता 10वी मध्ये आहे. कीर्तन त्या झालेला आहे.